काय दिसत तू उलटी सरळ दिसतेस. दिसतेस तुला टाईप करता येते ते हा कोपऱ्यात हे करता येत नाही आपल्याला टाईप करता येत नाही. ठीक आहे. बस इकडे सर. नमस्कार सर्वांना. नमस्कार मॅम. सर्वांनी व्हिडिओ ऑन करा. आरव व्हिडिओ ऑन कर. तुम्ही लॉग इन करताना स्वतःचं नाव टाकत चला, म्हणजे मला आवाज द्यायला सोपं होईल ना. आई वडिलांचे नाव असले ना रिनेम करा. हा, चला करूया सुरुवात. कोण म्हणेल आज प्रार्थना? कुणी पाठ केली? भूमीची झालीये का? अरे पूर्ण प्रार्थना पाठ केली का? आरवने पूर्ण प्रार्थना केली आहे पाठ. भूमी तू? अर्धी. अर्धीच केली. अच्छा. सुरुवातीची का? सुरुवातीचे कडवे का शेवटचे? सुरुवातीचे 2. सुरुवातीचे 2. आरवची पूर्ण प्रार्थना पाठ आहे ना? हो. चालेल. मग आजची प्रार्थना भूमी आणि आरव दोघ जण म्हणतील. भूमी सुरुवात करेल आणि मग अर्धी प्रार्थना म्हणून झाल्यानंतर पुढची प्रार्थना आरव म्हणेल. ठीक आहे. आवाज येतोय माझा? येतोय. चालेल. सर्वांनी ताठ बसा आणि प्रार्थनेसाठी हात जोडा. बघा तुम्ही जरी बाकीचे म्यूट असले ना, बाकीचे म्यूट असतात ना, तर त्यांनी सुद्धा प्रार्थना म्हणायची म्यूट वर राहून. ठीक आहे. हा, आरव कर सुरुवात. सॉरी, भूमी. हीच आमची प्रार्थना, हे आमचे मागणे, माणसाशी थांब, एकेकानेच म्हणा. भूमी म्हण. आरव थांब तू. हेच आमचे मागणे,
मानसाने मानसासी मानसा समवागणे धर्मवादी वेशशाळे संपुटे एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे अन पुन्हा पसरो मनावर तेरी चांदणे मानसाने मानसासी मानसा समवागणे एवढीच पाठ केली का? बरं आरव म्हण पुढे. हीच आमुची प्रार्थना तोवरीले डीलमाला काजवांचे दाटला भोवताली दाटला अंधार दुःखा साजरी सूर्य सत्य जाऊद्या उगवेल आहे खातरी तोवरी तोवरी देई आम्हाला आज ब्यांचे जागरी मानसाने मानसासी मानसा समवागणे हीच आमुची प्रार्थना लाभले आयुष्य जितके जगावे चांगले पाऊले चालो पुढे जे थांबले ते संपले घेतला जो श्वास आता हो तो पुन्हा माना लागणे लागणे मानसाने मानसाशी मानसा समवागणे हीच आमुची प्रार्थना. छान छान. मध्ये मध्ये थोडस तुला विसरायला होतंय ना आरव? थोडं थोडं विसरायला होतं. परत घरी प्रॅक्टिस कर. पण बाकीच्यांनी पण बघा आता भूमीने अर्धी प्रार्थना पाठ केलेली, आरवने केलेली, बाकीच्यांनी पण करायची आहे, कळलं ना? पुढच्या वर्गात येताना मी दुसरं कोणाला तरी सांगेल, म्हणजे आरवने एक कडवं म्हटलं तर पुढच्या वर्गात येताना सान्वी किंवा आरव मोहिते बाकीच्यांनी पण म्हणायची. हा म्हणूनच पाठ होईल तुमची ही प्रार्थना. आणि किती छान आहे पाहिली का प्रार्थना, किती अर्थपूर्ण आहे. छान वाटतं ना म्हणताना. चालेल. तुम्ही प्रिंटआउट आणली आहे का सगळ्यांनी? हो कोणाकडे नाहीये प्रिंटआउट? कोणाकडे नाहीये का? सगळ्यांनी आणली आहे ना? सर्वांकडे. माझ्याकडे नाहीये प्रिंट आउट. का बरं, का नाही आणली तू सान्वी? का बरं नाही आणली प्रिंट? माझ्या घरी प्रिंटर मी आताच घेऊन गेले. आत्ताच घेतलं असं? मग प्रिंट काढून घ्यायची ना, घरातल्या घरात तरी किती सोपं आहे घ्यायला, बाहेर जायचं काम नाही. ठीक आहे. हा सोपं आहे की नाही? बाहेर थोडी जायचं तुला. आजच्या वर्गात आपण वाचन घेणार आहोत. सान्वी, सान्वी बघ, तुला जमलं तर आता तुझ्या आई बाबांना सांग, तुला जमलं तर आता प्रिंट आउट घेऊन ये, म्हणजे तुला वाचता येईल ना. हा मी सगळ्यात शेवटी सांगते तुला वाटल्यास, ठीक आहे? तर आता कोणापासून? आरव पासून सुरुवात करूया आपण. आरव अवताडे. ओके, आपल्या वर्गात 2-2 आरव आहेत ना. तुझ्याकडे प्रिंट आउट आहे ना?
आहे. मॅम कुठला चॅप्टर रीड करायचा? मी सांगते, 1 मिनिट. पेज नंबर 27, 27. मॅम मी नदी बोलते. हा, वाच. मी आहे नदी, माझा जन्म 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 पर्वतावर होतो. जन्म हा जन्म पर्वतावर होतो. मला अनेक आधे नाही, येऊन ओढे ते येऊन भेटतात. त्या आद्यामुळे नाही, मी चुकतंय आरव. परत एकदा प्रयत्न कर. मी आहे नदी, नाही, माझा त्या ओढ्यांमुळे जोड शब्द चुकला ना तुझा. ओढ्यामुळे मी मोठी होत जाते. नद्याही मला येऊन मिळतात. मी उद्या मारते. नाही, तिकडे नाही. ऐक ना, ते जे पिक्चर आहे की नाही, त्याच्या खालीच वाचायचंय. तसा आहे तो पॅरेग्राफ. हा, माणसे धरण बांधून मला अडवतात. माझ्या पाण्यावर वीज तयार करतात. त्या विजेवर कारखाने चालवतात. शेतातील पंप चालवतात. पिण्यासाठी पाण्याचा वापर करतात. मी उद्या मारते, धावते उंच कड्यावरून वागते कोसळत वेगाने कोसळते. धबधब्याच्या रूपाने पर्वतावरून खाली येते. उतारावरून मी सपाट मैदानी भागात येते. आता माझा वेग कमी झालेला असतो. माझ्या दोन्ही किनाऱ्यांवरील परिसर हिरवागार करते. माझ्यामुळे शेतकरी शेतात भरपूर धान्य पिकवतात. पण मला एका गोष्टीची खंत आहे. मी सगळ्यांच्या उपयोगी पडते, तरीही माणसे माझ्या प्रवाहात सांडपाणी सोडतात, कचरा टाकतात. मला प्रदूषित
प्रदूषित प्रदूषित करतात. बरोबर बरोबर माणसाच्या छान आरव हा. छान वाचलंस. कितवीला जातो तू? दुसरी हा छान वाचलंस. आता पुढे अंश. आता मी तिसरीला आहे. हा आता मी तिसरीला झालोय. हा हा ठीक आहे ठीक आहे छान वाचलंस. अंश अंश प्रिंट आउट आहे का तुझ्याकडे? हो. हा वाच मग पुढे पेज नंबर 27 वरच. तुझं लक्ष होतं ना आता आरव कुठपर्यंत त्यांनी वाचलं? कितपर्यंत? तुझं लक्ष नव्हतं का? होत. त्याच पेज नंबर 27 वर शेवटचा पॅरेग्राफ माणसांच्या वस्त्या. माणसांच्या वस्त्या. हा माणसांच्या वस्त्या, छोटी गाव, शहरे यांच्या जवळून वाहत जाताना मी जास्तीच प्रदूषित होते. तरीही मी पुढे पुढे जातच राहते. मी कुठेही थांबत नाही. थांबला तो संपला. असेच मी सगळ्यांना सांगत असते. शेवटी मी सागराला जाऊन मिळते आणि नदी म्हणून माझा प्रवास थांबतो. थांब मी सांगते आता पुढचं वाचायचं. हा पान नंबर 30 पेज नंबर 30. कुठे मला 30. अच्छा तू सॉरी तुमच्याकडे प्रिंट आउट आहे नाही का? माझ्याकडे पुस्तक आहे. मी काय केलं असंच पेज टर्न केलं आणि तुला सांगितलं. थांब मी सांगते. 30 पेज नंबर. हा त्याच्यात नाहीये. बरोबर बरोबर 1 मिनिट. माझ्या ते लक्षात नाही आलं. मला वाटलं सगळ्यांकडे पुस्तक आहे का? मग मी असंच कुठलं तरी एक पेज उचललं आणि सांगितलं. 1 मिनिट. पान नंबर 29 वाचायला. 29 मॅडम. पण 29 आहे का त्याच्याकडे? आहे ना, तुम्ही प्रिंट काढायचं. 29 आहे ना सर्वांकडे? हो सर. आहे ना. हा मग वाचा. वाचा. पाण्याची बचत. पाणी पिताना तुम्हाला हवे तेवढेच पाणी ग्लास मध्ये घेता. घेता नाही ते घ्या. ग ला या जोडलाय ना, घ्या. पुढे दुसरं चित्र. पाहुण्यांना पाण्यासाठी पिण्यासाठी पाणी
देताना तांब्या पेल्या पेया पेल्याने पेल्याने पाणी दया द्या द्या. द ला य जोडलाय ना, द्या. आणि भरून काय नाही त्याला आची मात्रा आहे. भरून ठेवलेले पाणी शिळे समजून ओतून देऊ नका. पाण्याच्या पाडक ना परत परत एकदा वाच. पाण्याचा वाईने वापरता वाहने ओल्या कपड्याने पुसून घ्या. छान छान वाचला अंश. अंश, इथे मला पल्लवी महाजन दिसतंय नाव. पल्लवी महाजन, काय नाव आहे तुझं? माझं नाव जान्हवी आहे. हा हा, वाच जान्हवी. ओल्या कापडाने पुसून घ्या. गळणाऱ्या नळ ताबडतोब दुरुस्त करून घ्या. पाण्याची टाकी पाण्याची टाकी पाण्याची टाकी भरल्यास वेळीच बंद करा. बादलीत पाणी घेऊन भांडी कपडे धुवा. नळ वाहता वेळ ठेवू नका. पुढे भांडेत पाणी नीट वाच. भांड्यात पाणी ड आणि य ला आची मात्रा आहे ना. भांड्यात पाणी तोंड धुवा. दात घासताना नळ सुरू ठेवू नका. शॉवर खाली आंघोळ न करता बादलीत पाणी घेऊन आंघोळ करा. शाळेतून घरी जाताना बाटलीत वॉटर बॅग मध्ये उरलेले पाणी वॉटर बॅग मधील उरलेले पाणी
वाया घालू 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 नका ते पाणी झाडांना द्या झाडांना घाला. घाला. हा, छान छान वाचलंस. आता पुढे इरा. इरा प्रिंट आउट आहे ना तुझ्याकडे? हो 16 नंबरचं पेज काढ. 16. जान्हवी कितवीत जाते? मी 4th मध्ये. इरा. इंदर बच्चन बचत. बचत. हम्म. दिनू फातिमा ये बस. त्या चित्राच्या खाली आहे बघ, इकडे अजून 4 ओळी दिलेल्या आहेत, त्या वाच आधी. दिनूची आई आजारी होती. तो स्वयंपाकघरात स्वयंपाकघरात आईसाठी चहा करत होता. दारावरची बेल वाजली. त्याने दार उघडलं तर समोर त्याची वर्गमैत्रीण वर्गमैत्रीण फातिमा उभी होती. त्याने तिला घरात बोलवलं. दिनू फातिमा ये बस. फातिमा दिनू तू काय करतोयस? दिनू आईसाठी चहा करतोय. तुझ्यासाठी करू का? फातिमा हा बस झालं. इरा छान वाचलंस. कितवीत जाते तू? 3rd मध्ये. आता आरव. आरव मोहिते, वाच पुढे. मॅम मी पाणी प्यायला गेलतो म्हणून माझं लक्ष नव्हतं. पेज नंबर 16. 16. हा पहिल्यापासून वाच बघ. दिनू फातिमा ये बस, पहिल्या ओळीपासून वाच. दिनू 1 मिनिट थांब आरव. सर्वांनी जेव्हा मॅडम सांगता ना 16 पान नंबर काढा, वाचायला सुरुवात करा, तर दुसरे वाचत असताना आपण पण कुठे कुठे वाचणं होतंय तिकडे बोट ठेवायचं आहे, बोट फिरवायचं आहे आपलं, म्हणजे लक्ष असतं. आणि हे पाणी वगैरे प्यायला जाणं किंवा वॉशरूमला जाणं हे क्लास सुरू होण्याच्या आधीच करायचं सगळं. क्लास सुरू असताना असं काहीही करायचं नाही. आणि हे तुम्ही किंवा पण जर तुम्ही लक्षात, जाणार असाल तर ऍटलीस्ट सांगून जा. हे बघा, हे सगळ्यांनी तुम्ही लक्षात ठेवायचं. आपण 1च तास बसतो, त्यात पण आपण असा वेळ वाया घालवणार तर मग काय उपयोग नाही. याची काळजी तुम्ही पण घ्यायची आहे आणि पालकांनी पण घ्यायची आहे. ठीक आहे, वाच आता आरव. दिनू फातिमा ये बस. फातिमा दिनू तू काय करतोय? दिनू आईसाठी चहा करतोय. तुझ्यासाठी ही करू का?
फातिमा हसत हसत. नको, मी चहा घेत नाही. काय रे? एक कप चहा चहा कर कर यासाठी एवढंच मेंट पाते मोठं पाते दिनू. एवढं मोठं नीट वाच. एवढं मोठं पातेल पातेल काय दिनू काय काय बिघडलं? फातिमा, अरे छोट पातेल घे घेतल असत तर पाणी लवकर उकळलं असतं. दिनू, हे हे माझ्या लक्षातच आलं नाही. फातिमा, अरे छोट अरे छोट्या पा- पातेल्यामुळे चहा लवकर झाला असता. आणि हो, इंधनाची माहिती म्हणजे इंधनाची म्हणजे म्हणजे इंधनाची म्हणजे गॉस गॉस गॅसचीही. गॅसचीही बचत झाली असती. समजलं? दिनू, समजलं. समजलं आणि लक्षातही आलं. दिनूने चहा कपात ओतला आणि आईला नेऊन दिला. आरव कितवीला जातो? तिसरीमध्ये. अ आता मी तिसरीला जाणार आहे. अच्छा. 24th हा आई, हा. आता पुढे भूमी. मला वाचता येत. भूमी. बोल ना, तोंड उघड आहे. मला वाचता येत. वाचता येत नाही. थोडासा प्रयत्न कर ना. प्रिंट आउट आहे तुझ्याकडे? पेज नंबर 7 काढ मग. 7 नंबरचं पेज काढ. डराव. काय काय ओरडता. ओरडता. मॅडम तिच्यातून मुळाक्षर व्यंजन घेते मी घरी. इथे US मध्ये ती मराठी हिंदी नाहीये. ओके ओके. इवन तिची बाराखडी पण अजून नाही झाली आहे. हो का? मी तिचं मुळाक्षर ते टायमिंग ऍडजस्टमेंटमुळे मला इथे तिचा मोठा गट जॉईन करावा लागला इथे. अं, हम्म. पण आता मोठ्या गटात कसं आहे हो, पुढे आपल्याला हे आहेत ना, धडे आहेत ना, मग लिहिणं पण राहील. अच्छा. असं नुसतंच नाही. म्हणजे मी घेईल आता बघा बाराखडी वगैरे, पण ते आता बाकीच्यांना वाचता येतंय ना. हम्म. मग तिला लिहिता येतं का? लिहिता येतं. हा. मुळाक्षर व्यंजन हा मुळाक्षरच ना, असे सेंटेन्स नाही ना. नाही येत.
दुसऱ्या लहान गटाचं वेळ बसत नाही का तिचा? नाही आता 7:30 करतो नाही आम्ही. पुढे ना आपल्याला लिहायचंय ना. ठीक आहे मॅडम, आपण बोलू नंतर. हम्म. आपण पुढे घेऊया वर्ग. अजून कोणाचं राहिलंय वाचायचं? सान्वी. सान्वी वाच पुढे. मॅडमला विचार कुठला पांडुरंग. डराव 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 का ओरडता उगाच वार वार राव पत्त्या तुमच्या न- नहिता काल कोठूनी आला संज्ञा ना सांगा सांगा. को को धो धो पाऊस 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 पार पाऊस 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 वाच पुढे. पडाला पडला पार तू तू तुडुंब भरला भरला पहा तला तलाव सूर सुरू चहा झाली चहली सुरू झाली अमूत आमची नाव नक तुमची धराव पटपटीत डोळ्यांचे डोळ्यांचे ध्यान विचित्र तुमचे दिसते राग सगळ्या तुमच्या मनात काय हो ही घ्या चित्र छत्री. छत्री त्या नाव घ्या नाव च्या गाथा जा अपुला आपला अपुला अपुला गाव आणि थांबवा डरा हम्म. कितवीला जाते सान्वी? कोण वाचलंस? मी थर्ड मध्ये. तुम्हाला सगळ्यांना लिहिता येतं का? शब्द नाही, सेंटेन्स म्हणते मी. कोणी राहिलं का वाचायचं? कोणाचं बाकी आहे वाचायचं? सर्वांचं झालं ना? तुम्हाला लिहिता येतं ना मग सर्वांना?
हो. तर बघा आता पुढच्या वर्गात आहे ना, पुढच्या वर्गापासून आपण आता तुम्हाला जे प्रिंट आउट दिलेत की नाही, हो. तर याच्यातले धडे आणि कविता आपण शिकणार आहोत. म्हणूनच मी तुमचं आज वाचन घेतलं, म्हणजे मग मला कळायला पाहिजे ना, कारण की त्या धड्याखाली जे प्रश्न उत्तर आलेले आहेत ते पण आपल्याला सोडवायचे आहेत. तो स्वाध्याय, तो गृहपाठ आपल्याला घरी करायचा आहे. मग तेवढं सगळं करायला तुम्हाला नुसतं शब्द किंवा मुळाक्षर येऊन चालेल का बरं? नाही ना. पुढचं पण आपल्याला घ्यायचं आहे. पुढचं म्हणजे तुम्हाला लिहायला प्रॉब्लेम नको यायला, म्हणून मी आज वाचन घेतलं आणि म्हणून विचारते की तुम्हाला लिहिता येतं का? बोला. सर्वांना येतं ना? हो. त्याच्या कार्यक्रमाला कोण कोण जाणार आहे? कोणी घेतलाय का, भाग घेतलाय? कोणीच नाही जाणार आहे तुमच्यापैकी? ठीक मॅम आहे. बघा आता उद्याच्या म्हणजे पुढच्या वर्गात आहे ना, मी तुम्हाला एक ओळख करून देईल. कसली? आपले स्वरचिन्ह 12 खडी. 12 खडी माहिती आहे सर्वांना? हो मॅम. हम्म? क, हो. का, की, ती जी 12 खडी आहे की नाही, हो मॅम. त्याला जे स्वरचिन्ह आपण लावतो, तर त्याची ओळख आणि 12 खडी याची ओळख पुढच्या वर्गात करून देईल मी. ठीक आहे? पुढच्या वर्गात पण येताना सगळ्यांनी वही, पेन आणि आपली जी पुस्तकाची प्रिंट आउट आहे ती सगळ्यांनी घेऊन यायची. चला आपण आता अंक घेऊया, अंक शिकूया. ठीक आहे. सगळ्यांनी वही आणि पेन्सिल जवळ घ्यायची आहे. आपण अंक बोल आरव. सर मी थोडं विसरलो होतो. मी घाईघाईमध्ये क्लास जॉईन केला. काय म्हणतोयस? मी वही घाईघाईमध्ये क्लास जॉईन केलता म्हणून मी विसरलो पेन्सिल आणायचं. आता घे की मग, सांग कोणाला. मम्मी घेऊन ये वही, वही घेऊन ये पटकन. माझ्याकडे वही आहे, फक्त पेन्सिल आणण्याची. घेऊन ये पेन्सिल. चला आज आपण 1 ते 20 अंक लिहिणार पण आहोत आणि अक्षरही लिहिणार आहोत त्याचे. ठीक आहे. लिहा सगळ्यांनी. पहिला अंक कुठला असतो? 1. मराठीत 1 कसा लिहितात? बघा इथे पाटीवर 1. आणि त्याचं अक्षरही लिहायचं आहे 1. कसं लिहिणार? ए एडक्याचा आणि त्याला क, क कमळाचा. 1. लिहा सर्वांनी. सर मी हॅलो अंकी आणि अक्षरी दोन्ही लिहायचं आहे. मला दाखवू नका, तुम्ही लिहा वहीमध्ये. ठीक आहे. मी जेव्हा विचारेल तेव्हा मला दाखवा. हे आहे याला अंकी 1 आणि हे जे लिहिलंय अक्षरी 1. झालं लिहून सर्वांचं? ज्यांचं लिहून झालं त्यांनी थंब दाखव. नंतर दुसरा अंक 2. लिहा सर्वांनी 2. कसा लिहितात 2? हे बघा मी लिहून दाखवतो तुम्हाला. 2. ज्यांना अक्षरी लिहिता येत असेल त्यांनी अक्षरी पण लिहायचा. सर मराठीतले हो मराठीतूनच लिहायचं. आपण मराठी शिकतोय ना. द दरवाजाचा, त्याला आची मात्रा, त्याच्यावर 1 मात्रा आणि न नळाचा 2. हे बघा इथे
दोन. द, दला काना दा, त्यावर एक मात्रा, दो आणि न, दोन. आणि अंकी कसा लिहिला होता आपण दोन, असा, दोन. चला पुढे. पुढचा अंक कुठला आहे? पुढचा अंक 3. लिहा सर्वांनी. 3 काढा. झालं. हे बघा, 3 हा अक्षरी अंकी आणि हा अक्षरी. 3. सर झालं. ओके, लिहिला सर्वांनी? हो. 1, 2, 3. पुढचा अंक 4. ज्यांचं नसेल झालं त्याने मला सांगायचंय, मी समजवेल पुन्हा जर नाही. भूमी समजलं? लिहून झालं तुझं? चला पुढचा अंक लिहा 4. हे बघा असा काढायचा 4. सर झालं. ओके, 4. पुढचा अंक 5. पला काढणार पा आणि च, 5. नंतर नंबर का. हे बघा झालं सर. ओके, अगं लिहू द्या सर्वांना. पाच लिहिला सर्वांनी. पुढचा अंक 6. म्हणजे शब्दात लिहितो. हो हरणीचं हो. 6 लिहा. स नंतर हला आची मात्रा. 6. पुढचा अंक लिहायचा. झालं सर्वांचं लिहून? आरव मोहिते, सानवी, इरा, भूमी. चला पुढचा अंक लिह 7. चला काना सा आणि त, 7. नंबर लिहिल्यानंतर हे बघा लिहा असं. जरा वर घ्यायला पाहिजे. हा आहे 7 अंकी आणि इकडे त्याचं अक्षरी. सला काना सा आणि त, 7. झालं लिहून? हो सर. चला पुढचा अंक 8. अला काना आ आणि ठ, 8. बघा इकडे पाटीवर लिहिलंय 8. झालं सर. ओके झालं सर. ओके गुड. 8 बोल वाच लिहिताना बोलत जायचं, बोलता बोलता लिहायचं, तेव्हा आपल्याला समजतं. 8. पुढचा अंक 9. न नळाचा आणि मोठा उ, 9. हे बघा
9 जरा तुमच्याकडे 9 लिहिला सर्वांनी? हो सर. चला पुढचा अंक लिहा 10. हा काय हे बघा 10. दहा. झालं सर. बोल लिहिताना बोलत बोलत लिहायचं आहे. 10. हा. ओके चला पुढचा अंक लिहा 11. एकावर 1 11. दोनदा करा. हा घ्या लवकर 11. ठीक आहे. एकावर 1 11. बोलता बोलता लिहायचंय. एकावर 1 11. एकावर 2. चला पुढचा अंक एकावर 2 12. लिहिलं सर्वांनी? पुढचं एकावर 3 13. एकावर 3 13. झालं लिहून? चला पुढचा अंक एकावर 4 14. 14 कसं लिहिणार? चला काना एक आची मात्रा च्या आणि 2 मात्रे त्यावर दला आची मात्रा दा 14. बघा इकडे पाटीवर लिहिलंय 14. ज्यांना नसेल समजलं विचारायचंय. 14. बोलून बोलून लिहायचंय. चला पुढचा अंक झाले ना सर्वांचे लिहून? चला पुढचा अंक एकावर 5 15. हे बघा पाटीवर लिहिलंय एकावर 5 15. मला कळायचं आता एकावर 5 15. पुढचा अंक लिहायचा आहे एकावर 6
16 एकावर 6 16 झालंय लिहून एकावर 6 16 पुढचा अंक एकावर 7 17 एकावर 7 17 झालं लिहून पुढचा अंक एकावर 8 18 लिहा सर्वांनी एकावर 8 18 सर हे 30 लिहिला सर हम्म हे 30 पर्यंत आहेत का 20 पर्यंत लिहायचंय चला लिहा एकावर 8 18 झालं पुढचा अंक एकावर 9 19 एकावर 9 19 सर आपला नंबर नाही दिसत आहे. एकावर 9 19 झालं लिहून हो सर. पुढचा अंक 2वर 0 20 सर नंबर नाही दिसत आहे. आता दिसतोय हो 2वर 0 20 सर्वांचं लिहून झालं 1 ते 20 आता मला कोण म्हणून दाखवेल 1 ते 20 म्हणून दाखव अंश 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 व्हेरी गुड खूप छान भूमी म्हणून दाखव तुम्हाला भूमी 1 2 3 4 5 6 8 9 11 12 13 14 15 16 17 18 19 अगदी छान खूप सुंदर म्हणजे आरव अवताडे म्हणून दाखव 1 2 3
4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. अगदी बरोबर, खूप छान. सानवी तू म्हण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 19 20. 17 राहिला बेटा. 17 17 19. बरोबर, छान म्हटलंस. आरव मोहिते तू म्हण.  आरव आवाज येतोय का? आरव मोहिते. जान्हवी तू म्हण. जान्हवी. म्यूट आहे तू, म्यूट. आवाज येत नाहीये. जान्हवी तू म्हण. आवाज येत नाही. जान्हवी तुझा आवाज येत नाहीये. आरव मोहिते तू ट्राय कर. जान्हवी म्यूट आहे, म्यूट. आरव आवाज येतोय? आरव. आवाज येत नाहीये का आरवला? बाकीच्यांना येतोय ना माझा आवाज? हो येतोय सर. आरव म्यूट आहे, तू अनम्यूट कर. ठीक आहे, काही हरकत नाही. चला आता आपण आज इकडेच थांबूया. पुढच्या वर्गात येताना गृहपाठ हा करायचा आहे. सगळ्यांनी 1 ते 20 अंक 2 वेळा लिहायचे आहे. अंकी आणि अक्षरी दोन्ही. ठीक आहे. आणि तो अभ्यास ग्रुपवर टाकायचा आहे फोटो काढून. समजलंय सर्वांना? आणि पुढच्या वेळेस न बघता म्हणता यायला पाहिजे. मॅडम विचारतील तेव्हा तुम्हाला म्हणता यायला. ठीक. चला भेटूया पुढच्या रविवारी शनिवारी. बाय. बाय. बाय सर्वांना. Bye.